हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला, तर आज आपण काहीतरी विशेष बनवणार आहोत. कानोले खीर, जे आमच्याकडे नेहमी बनवले जातात आणि सगळ्यांना खूप आवडतात. तर आपण आधी कढईमध्ये मस्त गरम पाणी ठेवूया आणि त्याच्यात गूळ घालून गुळाचे पाणी करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आता एका कढईत 2 वाटी कणिक घेणार आहेत, म्हणजे गव्हाचं पीठ घेणार आहोत, व्हीट फ्लोअर. त्याच्यात आपण ॲड करणार आहोत टेस्टनुसार मीठ, हळद थोडीशी आणि थोडीशी ओवा आणि थोडी तीळ घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला थोडेसे तेल मळताना घालायचं आहे आणि जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं ते ॲड करून आपण कणकेचा गोळा आपण आता तयार करून घेणार आहोत. आणि आपल्याला जो डो आहे तो एकदम सॉफ्ट बनवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपले जे कानोले आहेत ते एकदम मस्त होतील. तर त्यानंतर आपला गोळा तयार झाल्यानंतर तूप लावून आपल्याला मतलब 10 ते 15 मिनटं आपण तो गोळा झाकून ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपला कणकेचा गोळा एकदम सॉफ्ट होईल. त्यानंतर आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे त्याचे आणि आपण ते आता लाटायला तयार करून घेणार आहोत. आता मी लाटताना पोळपाटावरती आपल्याला तूप लावायचं आहे. त्यानंतर तो गोळा ठेवून आपल्याला वरून एकदम बारीक असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक म्हणजे चपातीपेक्षा बारीक आपल्याला लाटायचे ते. आणि त्यानंतर मग ते आपण चाकूने हाफ कट करून जसं राऊंड चपाती बनवतो तशीच बनवायची, त्याला आपण अर्धा कट देणार आहेत. त्यानंतर राऊंड फिरून आपल्याला ते गोल 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 असे कानोले बनवून घ्यायचे आहेत. तर असे राऊंड झाल्यानंतर आपल्याला ते परत राऊंड करायचं आहे असं, तर आपले कानोले मस्त असे तयार होतील. असे आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत, मतलब एक 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 करून असे आपण एका प्लेटमध्ये तयार करून ठेवून द्यायचे आहेत. आणि हे कानोले खीरबरोबर खूप छान लागतात आणि मुलं तर आवडीने खातात. आमच्याकडे खूप आवडतात, म्हणून हे आम्ही नेहमी बनवतो. असे हे नागपंचमीला बनवले जातात. तर आम्हाला आवडतात म्हणून आम्ही असेही बनवतो. असे आपले तयार झाले आहेत कानोले. त्यानंतर आपण आता त्यांना स्टीम करण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यात चाळणी ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल नाही लावलं तरी चालेल तुम्ही, पण वडाचं पान वरून ठेवून पण तुम्ही शिजवू शकतात किंवा तेल लावून असंच पण शिजवू शकतात तुम्ही. तर माझ्याकडे अवेलेबल होते वडाचे पान, म्हणजे त्याचे व्हिटॅमिन्स, त्याचे गुण जे असतील ते जरा याच्यात मस्त त्या कानोल्यांमध्ये येतील, म्हणून मी वडाच्या पानांना मस्त जाळीवरती ठेवून त्याच्यावरती स्टीम करणार आहे. तुम्ही केळीचे पान असेल तर केळीच्या पानावरती पण स्टीम करू शकतात, या तुमच्याकडे अदर दुसरी पानं असतील तर त्याच्यावरती पण तुम्ही स्टीम करू शकतात. अशा प्रकारे पानांना पण आपण मस्त तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यावरती कानोले ठेवून आपल्याला एक 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 सगळे असे मस्त रचून द्यायचे आहेत. म्हणजे ते रचल्यानंतर आपण ते झाकून सने आपल्याला 20 मिनटं आपल्याला स्टीम करायचे आहेत. जसं आपण बट्टी स्टीम करतो तसंच आपण बट्टी या बाटी, दाल बाटी करतो तेव्हा बाटी पण आपण स्टीम करतो, त्याचप्रमाणे यांना असं स्टीम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त आपले आता कानोले रचले गेलेले आहेत आणि ते आता आपण स्टीम करून घेणार आहोत. जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला लागतील स्टीम करायला. तर आपले कानोले मस्त रेडी झालेले आहेत, गरमागरम वाफाळते कानोले मस्त झालेले तयार. तर आता आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण आता थोडी खीर बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपण त्याच्यात थोडेसे काजू आणि किशमिश थोडेसे आधी भाजून सने ते आपण एका साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपण ते नंतर जेव्हा खीर आपली तयार होईल तेव्हा आपण ते टाकू शकतो. अशा प्रकारे काजू आणि किशमिश मस्त भाजून झालेत आपले आणि आपण आता खिरीची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यात आपण आज रव्याची खीर बनवणार आहोत, म्हणून आपण रवा यूज करणार आहोत आता. तर तुपामध्ये आता आपल्याला रवा घालायचा आहे आणि तो छानपैकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. मग ब्राऊन झाला की मग तुम्ही त्याच्यात बाकी इन्ग्रेडियंट्स मस्त टाकू शकतात. अशा प्रकारे आपला रवा आता मस्त भाजून झाला आहे, मस्त ब्राऊन झालेला आहे. त्याच्यात आपण दूध घालून घेणार आहोत. तर आपल्याला दूध म्हणजे खीर थोडीशी जशी खिरीसारखी घट्ट होईल तेवढंच दूध घालायचं आपल्याला. खूप जास्त घट्ट पण नको आणि खूप जास्त पातळ पण नको.
त्याप्रमाणे आपल्याला बनवायची आहे खीर. तर आपलं खिरीचं मस्त आता रवा आणि दूध छान मिक्स झालं आहे. त्याच्यात मी वेलची थोडी टाकली आणि थोडे किशमिश आणि काजू घातलेत आता, आणि थोडीशी साखर घालणार आहोत आपण टेस्टनुसार. तुम्हाला कमी जास्त जसे आवडत असेल, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही शुगर फ्रीही घालू शकतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकतात. तर अशा प्रकारे आपली खीर मस्त तयार झाली आहे. ही डिश खूप छान लागते आणि तुम्ही सणासुदीला पण बनवू शकतात. अशी डिश खूपच आवडेल तुम्हाला, आणि आवडली तर प्लीज कॉमेंट करा आणि नक्की नक्की ट्राय करा ही डिश, आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.